कोल्हापूरच्या राजकारणाचा कणा समजला जाणारा गोकुळ दूध संघ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय आणि येत्या 2 दिवसात गोकुळच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण सुद्धा तापू लागलंय। आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या प्रभावी मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाकडे सध्या 5400 सभासद आहेत आणि 25 संचालकांची निवड होणार आहे। त्यामुळे ठराव संकलनाला सुद्धा वेग आलाय। नेत्यांच्या घाटी भेटी, रणनीती आणि पडद्यामागील हालचालींनी सुद्धा जोर धरलाय। मागील निवडणुकीत काँग्रेसचे आमदार बंटी पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून गोकुळवर सर्व पक्षीय नेत्यांना एकत्रित करून सत्ता स्थापन केली होती आणि महाडिक गटाची तब्बल 25 वर्षांची सत्ता संपवली होती। मात्र गेल्या 5 वर्षात राजकीय समीकरण पूर्णपणे बदलली आहेत। महाडिक गटातील काही संचालक हे आता बंटी पाटलांच्या बाजूला आलेत, तर पाटील यांच्यासोबत असलेले त्यावेळचे काही संचालक हे आता महायुतीत गेलेत। त्यामुळे यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे। त्यातच काँग्रेसचे नेते आणि आमदार बंटी पाटील हे आता एकटे पडलेत। त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीला सुद्धा चांगलीच धार येणार अशी चर्चा आहे। तरी देखील निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू असल्याची सुद्धा कोल्हापुरात चर्चा आहे। गोकुळची निवडणूक यंदा चांगलीच गाजणार आहे। गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून ठराव गोळा करण्यासाठी नेत्यांची धडपड चालू झाली आहे। मागील निवडणुकीत गोकुळकडे जवळपास 3900 सभासद नोंदणी होती, मात्र मागील 5 वर्षात या सभासद नोंदणीत वाढ झाली आहे आणि ती संख्या आता 5400 इतकी झाली आहे। एकीकडे महायुती म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे काँग्रेस नेते बंटी पाटील सुद्धा महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या तयारीत आहेत। यंदाच्या निवडणुकीची मॅजिक फिगर असणारे 2700, म्हणजे विजयी उमेदवाराला आणि विजयी गटाला 2700 मतांची गरज असणार आहे। नव्या नियमानुसार प्रत्येक उमेदवाराकडे किमान 130 ठरावधारक असणं आवश्यक असणार आहे। सध्या शौमिका महाडिक, अरुण डोंगळे, विश्वास पाटील, चेतन नरके, अजित नरके, राजेंद्र पाटील यड्रावकर, अंबरीश घाटगे यांच्यासारख्या नेत्यांकडे 200 पेक्षा अधिक ठराव असल्याची चर्चा आहे। शिवाय माजी आमदार महादेवराव महाडिक, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली अनेक जण हे आता गोकुळमध्ये सत्तेत जाण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे ज्या पॅनलकडे मॅजिक फिगर गाठण्याचा आणि ज्या संचालक उमेदवाराकडे 130 पेक्षा अधिक ठराव असणार आहे तोच या सर्व पॅनलला विजयापर्यंत नेऊ शकतो। त्यामुळे गोकुळची ही निवडणूक केवळ सहकाराची नाही, तर कोल्हापूरच्या भविष्यातील राजकीय समीकरणांची दिशा ठरवणारी ठरणार आहे। आता पाहायचंय मॅजिक फिगर कोण गाठणार आणि गोकुळवर सत्ता कुणाची बसणार। आपल्याला काय वाटतंय? आपली मतं कमेंट करून जरूर सांगा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।